गाईज, लाईव्ह बियॉन्ड प्रिस्क्रिप्शन्स म्हणजेच माझ्या आयुष्यात तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. तर आजचा व्लॉग मी कुकिंगवरतीच करणार आहे. ऑब्व्हियसली आज आहे श्रावणी सोमवार दुसरा आणि आज असतो माझा उपवास आणि माझ्या मम्मीचा पण. तर मी साबुदाणा वडा करणारच होते, तर मग म्हटलं ठीक आहे व्लॉग पण करूयात, त्याच्या निमित्ताने परत तुम्हा लोकांना भेटता येईल मला. आणि बॅकग्राऊंडला मी माझे फेवरेट सॉंग्स लावलेत. तर लेट्स स्टार्ट. तर साबुदाणा वड्यासाठी लागतं आपल्याला उकडलेले बटाटे, साबुदाणा भिजवलेला साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट आणि मिरचीची पेस्ट आणि थोडंसं मीठ. तर आपण आधी त्याचं काय बनवतात तर आपण स्टार्ट करूया साबुदाणा वडा बनवायला. बघूयात मला चांगलं जमतं का. मी याआधी केलेलं आहे एकदा साबुदाणा वडा, बऱ्यापैकी ठीक झाला होता. तर ह्यावेळेस मला माहिती आहे तो कसा करायचा आहे. तर फक्त थोडंसं इम्प्रोव्हायझेशन करायचं आहे मला यावेळेस माझ्या कुकिंगमध्ये. तर लेट सी कसं झालं आहे बघूयात, नाही कसा होतो आहे बघूयात. आधी उकडलेले बटाटे आपल्याला छानपैकी असे मॅश करून घ्यायचे आहेत. हे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे हे भिजवलेले साबुदाणे. आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मला गाणी ऐकायला खूप आवडतं आणि स्पेशली 90sची ती गाणी मला खूप आवडतात. आणि म्हणजे डिपेंड्स ऑन मूड, जसं मूड असेल तसं गाणी ऐकते मी. पण मला कुकिंग करताना गाणी स्पेशली ऐकायला आवडतात, कारण त्याची मजा येते करताना आणि प्रत्येक गोष्ट करताना तुम्हाला मजा आली पाहिजे. जर तुम्हाला प्रत्येक गोष्ट करताना तुम्हाला जर मजा येत असेल तर म्हणजे समजून जायचं की यू आर डुईंग द करेक्ट थिंग. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट अशी लाईक जबरदस्ती करताय, ढकलत करताय, यू आर नॉट हॅव्हिंग फन, मग ती गोष्ट तुमच्यासाठी बनलेली नाही आहे. सो ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे शेंगदाण्याचा कूट. आणि ही मिरची ठेचलेली. आणि ते आता छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जान गई एक मोहिम जाने. Oh, I forgot to add meat. ह्याचं छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून एकत्रित करायचं आहे थोडंसं छानपैकी. गाणं माझं संपत आलं बॅकग्राऊंडला. आता कोणतं गाणं लागते मला माहीत नाही. बघू यूट्यूब कोणतं गाणं सजेस्ट करते आज मला. सो मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे. आता मी थोडंसं हात धुवून घेते, कारण मला ते कसं तरीच वाटतं. केस बांधते. ला 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 ला. रात में कुछ सुना तू भी सुन मैं प्यार कर, ओ प्यार कर.
मुझसे कहने नहीं, मेरी घड़ी मेरे घर, प्यार कर, प्यार कर, तू भी सुन, प्यार कर, प्यार कर. मम्मा, ह्यामध्ये थोडंसं मिरची पावडर टाकू का? मिरची कमी झाली आहे. मिरची पावडर टाकू का? थोडी मी मिरचीची पावडर पण ॲड करते, कारण मिरची मी कमी वाटली आणि मग जर तिखट नसेल थोडंसं तर मजा येत नाही ना. बात क्या हो गई, दिल लगी ये मेरे साथ क्या हो गई, दिल पुकारा है, एक इशारा है, दिल पुकारा है. तू भी सुन ले खबर, प्यार कर, प्यार कर, तिखट जिस पे हम मर मिटे उसको पता भी नहीं. उसने कहा भी नहीं, ये दिल जरा से प्यार कर, प्यार कर. थोडं खाऊ नका. मीठ. Let's start making sabudana vada. I love Salman Khan. I just love him. कोई हार से गया, कोई हार से गया, कोई जहां से गया. लुट गई सारी कंट्री, इश्क दी गली विच ना एंट्री, इश्क दी गली विच ना एंट्री. Let's try. I'm having so much fun. मेरी चाल दिल की बात के नवाल में गुंबा. व्लॉग सबने करना चाहिए. डू व्लॉग, एन्जॉय युअर सेल्फ, एन्जॉय युअर एक्झिस्टन्स. नाव लेट्स फ्राय दिस. आता आपण हे तळूयात. तेल असं गरम झालं आहे. एक 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 वाडा. तेल खूपच गरम झालं आहे. माराय ना.
मला तेलासोबत खेळायला बिलकुल आवडत नाही. मला तेलाची खूप भीती वाटली. असं तळायचं काम असताना मला ते बिलकुल आवडत नाही. पण मला तेलकट खायला आवडतं यार. Look at my साबुदाणा वडा. झाली माझी वडी सक्सेसफुल. अभी मैं बाल छोड़ सकता है ना. अभी मेरा हो गया तल के. हेअर टाईम मध्ये पण छान दिसते. तरी सोडून बघते. ही आली माझी आई एक्झामिनर. मम्मा बघ मी काय केलंय. बघ बघ रोज कर. बघू आता मी माझ्या बहिणीला टेस्ट करायला देते आणि तिला विचारते कसं झालंय. लेट्स सी. गला धावरे मला पावरे. How was it? पांजलगिरी करते एवढे. चल गाडी होशील दे. चल हे चल दे दे दे. तर ॲज यू कॅन सी कुकिंग इज नॉट अ बोरिंग टास्क. कुकिंग बिलकुल पण बोरिंग नाही. तुम्ही मला असं वाटतं की जे कुकिंग एन्जॉय करत नाही ते स्वतःला एन्जॉय करत नाहीत ॲक्च्युली. आणि मी इथे मम्मी लोकांचं नाही बोलत आहे. मम्मी लोक खूप छान आहेत. इथे मी माझ्यासारख्यांचं बोलते आहे जे कधीतरी कुकिंग करतात त्यांच्यासाठी मी बोलते. तर मम्मी लोकांनी बिलकुल पण ऑफेंड होऊ नका. तुम्ही तुमचं काम खूप छान करताय. आणि तर मी फक्त हे जे माझ्यासारखी लोक आहेत ना ज्यांना कुकिंग बोरिंग वाटतं त्यांच्यासाठी तर कुकिंग बिलकुल पण बोरिंग नाही आहे. बोरिंग आपण आहोत जे आपण एन्जॉय करत नाही. प्रत्येक गोष्ट एन्जॉय करून घेतली पाहिजे यार. एन्जॉयमेंट असेल तर मग सगळ्यातच मज्जा आहे.